हा एवढा मान्सूनचा फटका तू फक्त पंजाबला आणि हिमाचलला नाही, तू पाकिस्तानच्या पंजाबला पण बसलाच की. आणि आपण म्हणतो आम्ही तुमचं पाणी अडवून येऊ करू, कसं काय अडवा की ते पाणी तुम्ही कुठे घेऊन जाणार आहात? 1000 वर्षापूर्वीचं हे धरण आहे, तो 1000-2000 वर्षापूर्वीचं हे आज येईल काय VJTI किंवा या पुण्याच्या किंवा IITच्या लोकांना इतकं धरण बांधता येईल असं? आपल्याकडे जी काही पिकं आलेली आहेत ती मान्सूनच आणलेली आहेत का? ज्वारी बाजरी ही आफ्रिकेतनं आपल्याकडे आली आहेत. तूर समजा घेतली तर तुरीचे समजा भाव जास्त आहेत, तर मग त्याची मागणी कमी होते का कमी होत नाही? ते मान्सूनचं या पद्धतीचं विश्लेषण करणारे, या पद्धतीची मांडणी करणारे मराठीत याच्या पूर्वीचे पुस्तकं फारशी नाही आहेत. कॅलेंडर कमिटी स्थापन केली नेहरूंनी, त्याच्या अगोदर जवळपास 30 पंचांग आपल्याकडे होती. 30 पंचांग 30 पंचांग भारतात होती. माझ्या दृष्टीने लाखो कोरडवाहू शेतकरी आजही हेच कॅलेंडर पाळतात. चातुर्वर्ण्य व्यवस्थेबद्दल पण मी दिलंय. पारध्यांनी अशी शिकार करायची, त्या वैदुनी याची शिकार करायची, नंदीबैलवाल्यांनी मगरी पकडायच्या. हे काय कोणत्या ब्राह्मणाने लिहिलंय? कुणबी असतील, शेती करत असतील तर अख्खं तो कुणबा काय म्हणतात तो सगळं कामात करायला लागायची ना त्यांना. हा चातक पक्षी तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत ना ते म्हणजे चातक हा मान्सूनच्या आगमनाची वर्दी देतो असं म्हणता येईल. नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. मान्सून हा शब्द आपल्यासमोर उच्चारला की आपल्याला पहिल्यांदा काय आठवतं? तर अर्थातच पाऊस. पण या मान्सूनच्या वाऱ्यांचा पावसाशी संबंध आहे असं समजणं म्हणजे आपलं आकलन थोडंसं कमी आहे असं आपण स्वतःच मान्य करण्यासारखं आहे. मग आता तुम्हाला असं ऐकल्यानंतर असा प्रश्नही पडेल की मान्सूनचे वारे नेमकं काय करतात बाबा? तर मान्सूनचे वारे आपल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशा सगळ्या अंगांवरती प्रभाव टाकत असतात. आणि त्यामुळेच एक प्रकारे आपला देश आहे, आपल्या देशातलं नैसर्गिक संसाधनं आहेत, माणसं आहेत, यांची जडणघडण, त्यातली सांस्कृतिक घटक यांची जडणघडण ही सगळी काही मान्सूननं घडून आणलेली आहे. आता मी हे का बोलतोय? तर ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे सरांचं पुस्तक येतं आहे ज्याचं नाव आहे मान्सून, जनगण आणि मन. या पुस्तकामध्ये काय आहे हेच आपण आज तांबे सरांकडून समजून घेणार आहोत. तर सर, तुमचं या ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. तुमचं जर का आत्तापर्यंतचं लिखाण जर का वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्ही राजकीय, सामाजिक अशी कॉमेंट्री सातत्यानं करत आलेला आहात. त्याचं विश्लेषण वेळोवेळी केलेलं आहे. ऑडियन्सला सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी परिचित आहात. तुम्ही मान्सूनवरती पुस्तक लिहावं अशी तुमच्या डोक्यात संकल्पना का आली आणि याची सुरुवात नेमकी कशी झाली या पुस्तकाची? गुड क्वेश्चन. मी 2006 सालापर्यंत मी राजकीय पत्रकारिता करत होतो. बरोबर. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गुजरात असं मी करायचो. 2006 साली मी रॉयटर्समध्ये लागलो कमोडिटी करस्पॉन्डंट म्हणून. बर. आणि कमोडिटी करस्पॉन्डंट म्हणून मला हे सगळं बघायला लागलं की म्हणजे शेतमालाचं बाजारभाव हा प्रामुख्याने विषय होता की बाजारभाव कसे ठरतात, त्याच्यावरती परिणाम काय असतात. तर 2-3 महत्त्वाचे घटक असतात. एक म्हणजे प्रोडक्शन म्हणजे कॅरी ओव्हर स्टॉक किती आहे, मागच्या वर्षीचा किती शिल्लक आहे, किती उत्पादन होणार आहे आणि किती आयात किंवा निर्यात होणार आहे. हे 3 महत्त्वाचे घटक असतात आणि त्याच्यावरती वेगवेगळे म्हणजे गव्हर्नमेंटची पॉलिसी असते, कायदे असतात, बाबा अनेक गोष्टी असतात. तर त्यातला एक मुद्दा असतो तो म्हणजे प्रोडक्शनचा. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मान्सून जसा दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो ना तसतशा पेरणीच्या आणि काढणीच्या तारखा बदलत जातात आणि त्याप्रमाणे बाजारातली आवक जी असते वेगवेगळ्या बाजारपेठेतली ही ठरते. विशेषतः तुरीच्या बाबतीमध्ये मला हे प्रकर्षाने जाणवलं. हां, म्हणजे पहिल्यांदा कसं होतं की आता तूर घेतलं तुम्ही तर तूर ही केरळपासून नागालँडपर्यंत कुठेही होते. अच्छा. परंतु मार्केटेबल सरप्लस कुठे होतं हा आमच्या दृष्टीने म्हणजे शेतमालाचे भाव जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असतो. तर मार्केटेबल सरप्लस करणारा पहिला इलाका कोणता? तर कर्नाटक. कर्नाटक नंतर महाराष्ट्र, महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश वगैरे वगैरे. आता ही जी कर्नाटकची जी तूर आहे ती आधी बाजारात येते. ती आल्यानंतर काही दिवसातच महाराष्ट्रातली तूर येते. त्यामुळे तुरीचे भाव पडतात. म्हणजे जेव्हा आवक वाढते तेव्हा भाव पडतात. त्याच्यानंतर महाराष्ट्रातली तूर म्हणजे लातूरची तूर आधी आली. लातूर नंतर एक 8-10 दिवसातच अकोल्याची येते. अकोल्याच्या नंतर मग पुढे मध्य प्रदेशातली येते. त्यामुळे तुरीचे भाव हे नेहमी तुरीचा शेतकरी हा नेहमी त्रासलेला असतो, त्याला कधी दर मिळत नसतो. आता हे जे आहे तर ते मग इतर पिकांच्या बाबतीतही लागू होतं. म्हणजे वेगवेगळी जी पिकं आहेत, सोयाबीन घ्या, कोणतंही घ्या, चणा घ्या, अमुक घ्या, कुठची डाळी आणि धान्याच्या बाबतीमध्ये जसजसा तो पाऊस. तर हे जे आहे हे मी शोधायला लागलो की मग आम्ही ते
म्हणजे मला त्यावेळेला तर असं हे सांगता यायचं की मला कोणी फोन केला तर मी सांगायचो की तुम्ही तुमचा हरभरा केव्हा विका म्हणून, की या कर्नाटकचा हरभरा असा असा या वेळेला येईल, त्याच्या वेळेला तर तुम्ही किंवा इकडचा तर तुम्ही या तारखांमध्ये विकलात तर तुम्हाला हा दर मिळू शकेल असं मी सांगू शकायचो. इतकं माझ्या त्या डोक्यात कमोडिटी मार्केट घट्ट बसलेलं होतं. अलीकडे मी काय कमोडिटी मार्केट ट्रॅक करत नाही, पण 2000 त्यावेळेला नवीनही होतो आणि त्यामुळे ते सगळं जाणून घेत होतो कशी प्राइस डिस्कव्हरी होते. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे होतं. मग आता तूर समजा घेतली तर तुरीचे समजा भाव जास्त आहेत, तर मग त्याची मागणी कमी होते का कमी होत नाही? तर त्याला वेगवेगळे पर्याय असतात डाळीच्या बाबतीत, की लोक तुरीचे भाव खूप वाढले असतील तर कोकणामध्ये आंब्याची म्हणजे कैरीची कढी करतात, त्यानंतर कोणी वाटाणा घेतील, कोणी मूग, म्हणजे त्याला हे आहेत ऑप्शन्स बरेच आहेत की समजा तूर महाग आहे तर हे करायचं असं. तर त्यामुळे म्हणजे डाळीचे असे आता ह्या ज्या सवयी आहेत त्यांच्या ह्या कुठून आल्या म्हणजे त्यांच्या आहारातल्या, तर त्याच्यामध्ये मग मान्सूनचा रोल जो आहे तो मग मला असं हळूहळू लक्षात यायला लागलं की मान्सूनचा रोल हा फक्त कमोडिटी मार्केट पुरता नाही आहे, तर इतरही बाबतींमध्ये आहे. आणि मग त्याची मी टिपणं काढायला सुरुवात केली त्यावेळेला. आणि मग तर दिस इज म्हणजे असं हे पुस्तक. आणि मग खरं तर तो विषय राहिलाच माझा, तो कदाचित मी पुढच्या पुस्तकात घेईन, मान्सून इकॉनॉमी म्हणून. आता तुम्ही जसं म्हणालात की त्याचे पुढचे पण काही टप्पे होतील, अशा पद्धतीचे म्हणजे मॉन्सूनचं या पद्धतीचं विश्लेषण करणारे, या पद्धतीची मांडणी करणारे मराठीत याच्या पूर्वीची पुस्तकं फारशी नाही आहेत. नाही, आणि इंग्लिशमध्ये पण मी वाचलेलं नाही. म्हणजे वेगवेगळ्या अंगाने आहे, परंतु मान्सून हा म्हणजे माझ्या पुस्तकाचा जो काय म्हणायचं मूळ गाभा जो आहे तो असा आहे की मान्सून हा सगळ्या साऊथ एशियाला एकत्र बांधणारा फोर्स आहे, ज्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. म्हणजे तो सगळ्याला जोडतो साऊथ एशियाला. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे केंद्राला जोडणारे घटक. आणि धर्म, जाती, भाषा, प्रांत हे सेंट्रिफ्युगल फोर्स केंद्रापासून दूर जाणारे आहेत. हा आपल्याकरता मूळ संघर्ष आहे. त्यामुळे वेगवेगळे राष्ट्र राज्य दूर जातात, जवळ येतात, काही असतील, परंतु या सगळ्याला कारण मान्सून आहे. कारण मान्सूनमुळे थरच्या वाळवंटात पडणारा किती 100-60 मिलीमीटर पाऊस पडतो वर्षाला, वेळेस 1000 मिलीलीटर पाऊस इकडे पडतो एकट्या मोसिम राम वगैरेला किंवा सोहरा चेरापुंजीला. तर हा सगळा एकाच मान्सूनचाच परिणाम आहे. याच्यामधून ही विविधता येते. हे आतापर्यंत कोणी म्हणजे माझ्या तरी वाचनात नाही असं मांडलेलं. आपल्याकडे जी काही पिकं आलेली आहेत ती मान्सूनच आणलेली आहेत का? हो, म्हणजे ज्वारी, बाजरी ही आफ्रिकेतनं आपल्याकडे आली आहेत फार प्राचीन काळीच, म्हणजे मोहेंजोदडोच्याही आधीच, म्हणजे सिंधू संस्कृतीच्या आधीच ती आलेली होती. आणि त्याच्यावरती एक स्वतंत्र म्हणजे चांगलं पुस्तकही आहे असो. तर ही मान्सूनच्या वाऱ्यानेच म्हणजे त्या होड्या म्हणजे शिडाच्या बोटींनीच ती आली इकडे. ही ज्वारी बाजरी ही जी पीक ही ज्वारी बाजरी या ज्या गोष्टी आहेत, आणि नाचणी पण मला वाटतं ही तिकडनं आलेली आहे. आपल्याकडचं म्हणजे इकडनं म्हणजे बार्ले आणि गहू हे मात्र आपल्याकडचं होतं. म्हणजे ते जुनं आहे. म्हणजे सिंधू संस्कृतीमधले जे काही पुरावे आहेत त्यानुसार हे आहे. डाळी आपल्याकडेच होत्या, पण डाळी आपल्याकडेच होत्या. त्या कशामुळे म्हणजे डाळीचं उत्पादन आपल्याकडे होतं याचं कारण नेमकं काय आहे? त्याच्यामध्ये दोन हे आहेत. एक म्हणजे एक लक्षात घ्या, भारत एकमेव असा देश आहे की जिथे दोन हे असतात हंगाम असतात, एक खरीप आणि एक रब्बी. आता खरीप आणि रब्बी हे काही मराठी, संस्कृत, हिंदी, पर्शियन या हे अरबी भाषेतले शब्द आहेत. आणि खरीप ते म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांना ते खरीप वारे म्हणायचे. आपल्याकडे तो शेतीचा हंगाम समजला जातो. आणि रब्बी हंगाम म्हणजे ईशान्य मोसमी वाऱ्यांना ते रब्बीचे वारे म्हणायचे, तेव्हा आपला रब्बी हंगाम आहे. यातला मुद्दाच आहे की आपल्या खरीपाच्या मध्ये जे येतं त्याच्यामध्ये म्हणजे ह्या ज्या डाळी लावतात ना, त्यामुळे आपल्याकडची म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन होतं ना डाळीमुळे. नायट्रोजनचं स्थिरीकरण होतं आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. त्यामुळे ही जी आहे डाळीला आपल्याकडे म्हणून ते खास स्थान आहे की डाळी याच्यासाठी लावायचे. कारण आपण कोणत्या काळात बोलतोय, इव्हन सिंधू संस्कृतीच्या काळातही डाळी होत्या आणि आजही त्याच डाळी तिकडचे लोक त्याच खातात, म्हणजे चणा डाळच खातात. म्हणजे इतकं 5000 वर्षाचं सातत्य आहे जवळपास. तर हे जे आहे ह्या डाळी इकडच्या होत्या. गहू आणि बार्ले पण इकडचंच होतं म्हटलं पाहिजे, कारण ते त्या बाजूने झालं म्हणजे इराणच्या. तर ते होतं. ज्वारी बाजरी मात्र
इकडनं आली आणि सिंधू संस्कृती समजा धरलं तर 5 मोठी शहरं होती आणि जवळपास 60 या होत्या वस्त्या होत्या कारागिरांच्या. आणि ती सिंधू संस्कृती ही पंजाब पासून गुजरात पर्यंत पसरलेली होती. आणि त्या संस्कृतीमध्ये सगळे हे एकच होतं. हा, पण त्याच्यामध्ये त्यांच्या खाण्यामध्ये मात्र फरक होता. म्हणजे पंजाब ते मोहनजोदडो आणि हडप्पा इकडे गहू चणा डाळ आणि बार्ले याचं सेवन होतं आणि या इथे मात्र ज्वारी बाजरीला होतं. म्हणजे तेव्हापासून ही खाण्यापिण्यातली विविधता आहे. आसरा हा एक प्रकार आलेला आहे 7 आसरांचा. तो तुम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात त्याचे स्वरूप बदलली असतील स्थान आणि त्या प्रदेशानुसार, पण त्याच्यात काहीतरी एक समान धागा आहे आणि त्याचा तुम्ही चांगला आढावा तुमच्या पुस्तकात घेतलेला आहे. आम्हाला ती 7 आसरांची गोष्ट सांगा ना एकदा. काय 7 आसरा म्हणजे आता ती ही आहे काय, म्हणजे मी गावी जेव्हा जायचो तेव्हा तिकडे त्या खाडीतनं आम्ही जायचो होडीने, तर तिकडे एक डोह होता आणि त्या डोहाच्या सगळेजण नमस्कार वगैरे करायचे. तर तेव्हा मला कळलं त्या 7 आसरा तिकडे राहतात. त्या 7 आसरा तिकडे राहतात म्हणजे काय, तर त्या गावामध्ये कोणाच्याकडे लग्न बिंज वगैरे काही कार्यक्रम असेल असा तर त्या तिकडे जायचं आणि ही घ्यायची देवीला विनंती करायची, ती भांडी तरंगत यायची पाण्यावरती. ती भांडी घेऊन जायची. त्या भांड्या आपलं काम आटपलं म्हणजे जेवणावळी वगैरे झाल्या की सगळी भांडी आणून पुन्हा पाण्यात द्यायची असं होतं. परंतु एका माणसाने काहीतरी गडबड केली, त्याने म्हटलं एवढी सगळी काय कळतंय, त्याने 2-4 भांडी ठेवली आणि तो माणूस बाकीची भांडी घेऊन गेला. तेव्हा त्यांनी त्या 7 आसरांनी त्यालाही खेचला पाण्यामध्ये आणि त्याचा बळी घेतला. असं आहे. तेव्हापासून मग ती भांडी येणं बंद झालं. ही गोष्ट तिकडे होती आणि तीच गोष्ट मला बिहारमध्ये पण मिळाली. आता बिहारमध्ये ते म्हणाले की तो जो माणूस होता बदमाशी करणारा, तर तो बोलला तो कैस टोळीचा होता. कैस म्हणजे काय असतं, आणि ते कैस टोळीचे लोक म्हणाले नाही नाही तू हा होता राजपूत होता, सिंग होता तो. हा त्यातला फरक आहे. आपल्याकडे एवढा नव्हता जातीयवाद, पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की या 7 आसरा आल्या कुठून, तर त्यातलं असं असतं की जेव्हा माणसं बघत होती की आणि त्यामुळे पाणी जिकडे तिकडे सगळीकडे 7 आसरा आहेत. नदी सगळीकडे 7 आसरा आहेत. याचं कारण असं की लोकांच्या असं लक्षात आलं, म्हणजे प्राचीन काळी आपण बोलतोय तो अगदी फारच वेदकाळ किंवा असा काळ असेल आणि ते विश्वनाथ खैरेंनी ते मांडलेलं आहे आणि त्यांचा मी संदर्भच दिलाय. तर त्याच्यामध्ये त्याच्यात असं असतं की लोकांच्या असं लक्षात आलं की पावसातनं पाणी तर पाऊस आणतो, पाणी येतं, पण मग तेच पाणी तर गाई गुरं पण पितात. आता त्यामुळे याला गोडी कोण देतो, त्या दूध गोड का लागतं एवढं, तर कोणीतरी त्याच्यामध्ये ते टाकत असलं पाहिजे ना. तर हे कोण आहे, तर आता त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी पावसाचं पाणी आहे ते वाहून जात, म्हणजे पावसाळा संपला की नद्या नाले कोरडे पडतात. तर मग हे कुठून येतं हे, तर मग त्यांच्या जेव्हा लक्षात आलं, त्यांनी एकदा आकाशात बघितलं तेव्हा त्यांचं लक्षात सूर्याच्या जवळ त्या 7 तारका म्हणजे कृत्तिका नक्षत्र होतं. तर त्या मावल्या असतील त्या की त्या हे सगळं करतात. आता बघा कृत्तिका नक्षत्राचा पाऊस केव्हाचा आहे वगैरे सगळं समजा आपण मांडलं तर कृत्तिका नक्षत्राचा पाऊस आधी असतो. म्हणजे मुरुगाच्या नंतर मुरुगाच्याही आधी कृत्तिका हे म्हणजे तो रेवळी नक्षत्र. तर त्याच्यामधून ते आलं की मग त्यांनी असं शोधलं की याचा तो पाऊस आहे आणि म्हणून मग त्या 7 आसरा असं आलं. म्हणून पाण्याचा संबंध त्या सूर्य कोणत्या नक्षत्रात आहे याच्याशी आहे तो. अच्छा, असा तो त्यांनी जोडला आणि त्यामुळे जिकडे जिकडे पाणी आहे तिकडे 7 आसरा आहेत. मग ती खाडी असेल, नदी असेल, विहीर असेल, तळं असेल, काही असेल, तिकडे त्या 7 आसरा येतात. कारण हे पाणी त्यांच्याकडनं आलेलं आहे, त्यांनी पाठवलेलं आहे अशी धारणा आहे. नक्षत्राचा उल्लेख केला, नक्षत्रांबद्दलही आमच्याकडे शेतीची कामं सगळी नक्षत्रानुसार असतात. म्हणजे पेरणी कधी करायची तर त्याच्यासाठी नक्षत्र बघायचं. 27 नक्षत्र आपल्याकडे आहेत. त्याचाही तुम्ही बऱ्यापैकी ते त्याचं ॲनालिसिस ज्या पद्धतीनं मांडलंय ते भन्नाटच आहे. मला त्याच्याबद्दल थोडी उत्सुकता आहे, कारण की शेतकऱ्यांची सगळी कामं ही नक्षत्रानुसारच चालतात. आजही कॅलेंडर जरी आपण इंग्रजी वापरत असलो तरी आपली कामं ही नक्षत्रानुसार चालतात आणि त्याच्याशी त्यांच्या श्रद्धा, संकेत, धारणा ह्या जोडल्या गेलेल्या आहेत.
तर नक्षत्र म्हणजे नेमकं काय आणि त्याच नक्षत्रात तसा पाऊस पडतोच का बरं? ते असं आहे की पाऊस कशामुळे पडतो. मी आता म्हटलं पाऊस मोसमी वारे सुरू होतात म्हणजे नैऋत्य मोसमी वारे सुरू होतात एप्रिलच्या सुमारास हो आणि ईशान्येला त्याचं वैज्ञानिक कारण आता सगळ्यांना माहिती आहे. ते मी आता हे नाही करत. मुद्दा असा आहे की ही जी सायकल आहे किंवा हे जे चक्र आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आणि नक्षत्रांचं हे एकमेकांशी जुळतं एवढंच आहे. त्याचा काही परस्परांशी संबंध नाही आहे. परंतु नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं चक्र आणि आकाशातल्या नक्षत्रांची चक्र जी चक्राकार गती आहे ही एकमेकावर ओव्हरलॅप होते आणि त्यामुळे लोकांच्यासाठी आकाशातनं जे येतं ना पाऊस आकाशातनं येतो तशीच नक्षत्र पण आकाशात असतात. तर मग नक्षत्रांवरनं येतं म्हणजे ती ते कंट्रोल करत असतील ना. ज्या गोष्टी आकाशातनं येतात त्या आकाशातले लोकच कंट्रोल करतील. आपण कसे करणार. तिकडनं ते नक्षत्राची आणि पावसाची सांगड आहे त्या पावसाच्या प्रमाणाची. एवढंच नाहीये तर आपल्याकडे जेवढ्या म्हणजे जवळपास म्हणजे हा कॅलेंडर कमिटी स्थापन केली नेहरूंनी त्याच्या अगोदर जवळपास 30 पंचांग आपल्याकडे होती. 30 पंचांग भारतात होती. बघा युरोपातल्या सगळ्या राष्ट्रांमध्ये एकच कॅलेंडर होतं ग्रेगोरियन कॅलेंडर. पण भारतामध्ये 30 पंचांग होती आणि प्रत्येक पंचांगाप्रमाणे शेतीचं टाइम टेबल वेगळं होतं. प्रत्येक पंचांगाप्रमाणे सण वेगळे होते. म्हणजे गोकुळाष्टमी बंगालमध्ये अमक्या दिवशी असेल तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या दिवशी असेल, बिहारमध्ये तिसऱ्या दिवशी असेल आणि तशा सुट्या दिल्या जायच्या किंवा लोक घ्यायचे. इतकी विविधता होती. हे आपल्याला कळत नाही. ती नेहरूंनी कॅलेंडर कमिटी स्थापन केली म्हणून आता सगळे आपण एकत्र साजरे करतो एका दिवशी साजरे करतो. नाही तर असं नव्हतं. इकडे आपण गणपती या वेळेला साजरा करतो. सॉरी दिवाळीचा आपल्याकडचा हा दिवस असेल तर दुसरीकडे दुसरा असेल. अच्छा हा असं होतं. म्हणजे आपण ज्याला चातुर्मास म्हणतो तो चातुर्मास फक्त महाराष्ट्रात 4 महिने आहे. उत्तर भारतात 2च महिने आहे. अच्छा कारण तिकडे जुलै ऑगस्ट मध्येच पाऊस होतो. त्याच्या अगोदर पाऊसच होत नाही. तो तिकडे तो 2 महिनेच होता. तिकडे 4 महिने नव्हता. एवढी विविधता आपल्यामध्ये आहे. ही प्रचंड विविधता आपल्यामध्ये होती. कारण तोच आहे पुन्हा प्रत्येकाचं शेतीचं कॅलेंडर जे आहे हे त्या याच्याप्रमाणे ठरायचं पंचांगाप्रमाणे. आणि त्यात तो त्यांच्या अनुभवाचा भाग होता. तो केवळ श्रद्धेचा किंवा धारणांचा त्यांच्या अनुभवाचा होता. म्हणजे आपल्याकडे अनेक लोकगीतांमध्ये ते खूप येतं की हिला काय हा मृगाचा म्हणजे मोठा भाऊ आणि रोहिणी दाखले तर रोहिणी ह्याचं रोहिणीचं आधी लग्न झालं म्हणून तिला लवकर मुलं झाली आणि भावाला मात्र उशिरा मुलं झाली. आता असं मावळच्या लोकगीतात आहे. म्हणजे काय तर रोहिणीच्या पावसावरती जे लावलेलं होतं धान्य ते लवकर आलं आणि मृगाच्या उशिरा आलं. त्यामुळे ते ही धाकट्या बहिणीला लवकर मुलं झाली आणि भावाला मात्र उशिरा झाली असं आहे. किंवा इकडे पंजाबमध्ये हे वेगळ्या प्रकारचे आहेत. त्यांचा रब्बी हंगामाशी जास्त जोडलेले आहेत. पण तुम्हाला नक्षत्रांच्या ह्या गोष्टी अगदी भारतामध्ये सगळीकडे आहेत. त्यामुळे आणि ते नक्षत्र एक काहीतरी 12-15 दिवस एका नक्षत्रात असतो ना सूर्य. मग त्याप्रमाणे त्यांचं ते कॅलेंडर आहे. आणि आजही माझ्या दृष्टीने लाखो कोरडवाहू शेतकरी आजही हेच कॅलेंडर पाळतात या नक्षत्रांचं. आणि त्याप्रमाणे ते त्यांच्या पेरणीच्या वगैरे काय म्हणजे शेतीचं जे आहे ते ठरवतात. हे आजही चालू आहे. आपण आता 21व्या शतकात आहोत. सॅटेलाइट आहे. आपण पुढे मंगळावर यान पाठवतोय आणि चंद्रावर पाठवतोय आणि अमकं करतोय. परंतु आपल्याकडचं जे सामान्य माणूस जे आहे शेतकऱ्यांचं ते त्यांच्या अनुभवानुसारच चालतात. चातकाबद्दल पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे मी सगळं नाही रिव्हील करणार पण तरी चातक ओरडतो म्हणजे पाऊस येतो अशी आमची एक धारणा आहे शेतकऱ्यांची. तर हा चातक पक्षी आफ्रिकेतनं येतो मान्सूनच्या ह्याच्यात आपल्याकडे थांबतो. मान्सूनचा पाणी पितो आणि मान्सूनचा हंगाम संपला की परत जातो. हे इतकं भन्नाट आहे ना आणि हे इतकं नवीन आहे आमच्यासाठी की हे थोडंसं प्लीज समजून सांगायचं काय नेमकं चातक काय आहे. चातकाच्या 2 जाती आहेत. एक दक्षिण भारतात असते ती कायमची तिकडेच असते. आता त्याचंही एक लक्षात घ्या कारण दक्षिण भारतामध्ये आपण बघितलं ना तर पर्टिक्युलरली तमिळनाडू आणि केरळचा जो मधला भाग आहे काही भाग आंध्रचा पण थोडा
यांना 2 हंगामाचा पाऊस मिळतो. एक तर नैऋत्य मान्सूनचा पाऊस मिळतो आणि ईशान्य. तो जून ते सप्टेंबर पर्यंत असतो आणि ईशान्य मान्सूनचा पाऊस ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत असतो. म्हणजे जवळपास तिकडे सतत पाऊस असतो. तो तिकडेच असतो चातक. तो काय कुठे स्थलांतर करत नाही. दुसरी जी चातकाची जात आहे ती आफ्रिकेतली आहे, पूर्व आफ्रिकेतली. अच्छा. आणि तो जो चातक आहे तो मात्र हे आपले वारे सुरू झाले मान्सूनचे, म्हणजे एप्रिलला सुरू होतात, एप्रिल मेला, तेव्हा तो आपल्याकडे म्हणजे अख्ख्या संपूर्ण उत्तर भारतात महाराष्ट्र कर्नाटकापर्यंत तो येतोच चातक. आणि चातक आल्यानंतर म्हणजे चातक हा मान्सूनच्या आगमनाची वर्दी देतो असं म्हणता येईल. हो. आता अनेकांचं असं म्हणजे आता हा प्रत्येक अनुभवाचा भाग आहे की हे काय, पण आता त्याच्यावरती गुगलने हे केलंय ना, त्यामुळे सायटिंग नोंदवता येतं की फोनवरती ते ऍप्लिकेशन त्यांनी डेव्हलप केलंय. त्याप्रमाणे मी समजा चातक आज बघितला तर मी तिकडे टाकतो पुणे जिल्ह्यामध्ये मला इतक्या तारखेला इतक्या वाजता चातक मी पाहिला किंवा आवाज ऐकला, असं आपण समजा जोडलं, मग त्याचा नकाशा तयार केला की ह्याने केव्हा बघितला, ह्याने केव्हा बघितला, ह्याने केव्हा बघितला, आणि त्याच्यावरती आपण IMDचं लावलं की मान्सूनच्या तारखा वेगवेगळ्या कशा आहेत, तर आपल्याला कळतं चातक हा खरोखर आधी आलेला असतो. म्हणजे लोकांचा जो अनुभव म्हणजे आता हा अनेक्डोटल आहे तर ते चूक नाही आहे. तो चातक येतो आणि चातक हा याच्या कोकिळेसारखा पक्षी आहे. तो स्वतः अंडी उबवत नाही, तो सातबाईंच्या किंवा इतर पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालतो आणि हे बाकी नवरा बायको हिंडत असतात सगळीकडे. तर ते करून तो बरोबर, आणि ती बघा तो हा येतो ना, तो म्हणजे तो किती ती लगेच मुलं मोठी होतात ना, कारण सप्टेंबर पर्यंत, आणि ती पोरं पण लगेच जातात आफ्रिकेला. आता ती आई वडिलांबरोबर जातात का त्यांची ती स्मृती याच्यामध्ये आहे, म्हणजे काय त्यांच्या जीन मध्ये किंवा गुणसूत्रांमध्ये हे अजून कळलेलं नाही आहे. परंतु ते बरोबर सप्टेंबरला चातक सगळे नाहीसे होतात आपल्याकडचे आणि ते सगळे इकडे जातात, आफ्रिकेला परत जातात. आता हा एक संशोधनाचा विषय आहे की तो खरोखर म्हणजे तो कसा जातो, तो वाऱ्यावर स्वार होऊन अख्खा अरबी समुद्र पार करतो का, की असा कडेकडेने जातो, किंवा येताना काय, तर ते अजून निश्चित झालेलं नाही. म्हणजे अजून ते माझ्या तरी वाचनात नाही की याच्यावरती संशोधन सुरू आहे, पण ते झालं तर आपल्याला नक्की कळू शकेल की त्याचं काय आहे चलनवलन. तुम्ही मान्सूनचा पिच्छा एक प्रकारे करतायत, ठीक आहे, त्याच्या स्थानानुसार नाहीत केला, पण हा पिच्छा किती वर्षांपासून सुरू होता याच्याबद्दल थोडं सांगा. कारण की आता हे मी फक्त चातक नक्षत्र इथपर्यंतच बोललोय, पण इथपर्यंत विषय मर्यादित नाहीये, आपण पुढच्या भागाकडे जाऊयात. पण हा पिच्छा तुमचा किती काळ सुरू होता अभ्यासाच्या अनुषंगाने? अभ्यासाच्या अनुषंगाने आता मी सांगितलं 2006, पण ऍक्च्युली 2006 ते 2008-09 पर्यंत मी पूर्णपणे शेतमालाचं बाजारपेठ याच्यावरतीच फोकस्ड होतो. आणि अर्थात शेतमाल आपल्याला माहितीच आहे, मान्सून हाच आपल्या देशाचा अर्थमंत्री आहे म्हटलं जातं, त्यात काहीच गैर नाही. म्हणजे एकदम प्रणव मुखर्जींनी अर्थमंत्री असताना हे विधान केलं होतं त्यांच्या अर्थसंकल्पाच्या एका भाषणामध्ये, आणि ते 100% बरोबर आहे. मान्सून हाच या देशाचा अर्थमंत्री, आणि मी त्या अंगानेच तिकडे 10 पर्यंत तेच बघत होतो. पण जसजसा त्यासाठी फिरत गेलो तेव्हापासून तुम्ही प्रिसाईज म्हणजे 2010च्या आसपास मी सुरुवात केली असेल हा अभ्यास करायला. आणि मग त्याच्यामध्ये अनेक विषय आले, म्हणजे उदाहरणार्थ धर्म आला, त्यानंतर इकॉनॉमी आली, म्हणजे इकॉनॉमी तर आलीच पण धर्म आला, त्यानंतर व्यापार आला, त्यानंतर शेती ऑफकोर्स ती आहेच, त्याच्यानंतर संगीत आलं, त्याच्यानंतर आपलं चित्र आलं, पशुपालन आहे, जात आहे, पशुपालन म्हणजे जाती व्यवस्था तर आलीच आली. असे बरेच खूपच म्हणजे इट वॉज डेन्स. म्हणजे कारण की मी हे का विचारतोय, कारण तुम्ही केरळ, हिमाचल प्रदेश, बिहार अशा राज्यांचे प्रत्यक्ष तिथे जाऊन तुम्ही अनुभव घेतलेत, आणि ते तुम्ही त्या अनुभवाला परत संदर्भांची जोड आणि तुमचं आकलन असं सगळं एकत्र मांडलंय. त्याच्यामुळे ते वाचताना असं जाणवतं की तांबे सर काही सगळं काम सोडून हिमाचल प्रदेशला गेले होते की केरळला गेले होते, आणि मग तिकडनं परत बिहारला जाऊन आले, परत कोकणातलं काहीतरी सांग. हे जे काही आहे ना हे खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणून मी ते विचारतोय की हे कसं केलं तुम्ही. आता कसं असतं, बऱ्याचशा गोष्टी असतात ना त्या त्यावेळेला ठेवलेले असतात. म्हणजे 1991 साली मी पहिल्यांदा कच्छला गेलो होतो पाणी परिषदेसाठी, तर तेव्हाच्या नोट्स माझ्याकडे होत्या की तेव्हा काय मी आता त्यातला एकच प्रसंग मी तो वापरलाय की मी तेव्हा आलेलो होतो, पण तो
प्रकाश टाकणार आहे कच्छच्या एकंदर पावसावरती. बिहारला मी गेलो होतो वेगळ्या कारणासाठी. बिहारला मी गेलेलो होतो, तो फणीश्वरनाथ रेणू हे माझे आवडते लेखक आहेत, तर त्यांचं साहित्य मी वाचल्यामुळे त्यांची भूमी बघायला, म्हणजे कोसी अंचल जे म्हणतात तो बघायला मी गेलेलो होतो. आणि त्यांच्या गोष्टी कुठे कुठे घडल्या, आणि अक्षरशः मी त्या गोष्टीतल्या काही पात्रांना भेटलोही, की त्या सगळ्या याच्याच आहेत, म्हणजे सत्य घटनांवरती किंवा व्यक्तींवरती आधारलेल्या गोष्टी आहेत, कादंबऱ्यांमधली पात्र सुद्धा. तर त्यातल्या काही लोकांना मी भेटलो सुद्धा की हे काय आहे, त्याच्यासाठी मी गेलेलो होतो. तेव्हा हे बिहारचा, पण मी तेव्हा एप्रिलमध्ये गेलो होतो ना, एप्रिल-मेच्या सुमारास, 2023. हो 2000 एप्रिल-मेच्या सुमारास. तेव्हा मला त्या नोंदणी म्हणजे महत्वाच्या वाटल्या, कारण तेव्हा तिकडचा वळवाचा पाऊस काय असतो, तिकडचं हे काय असतं हे मला, पण त्या नोट्स माझ्याकडे होत्या. असं वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळं आहे, आणि ते मी एकत्र फक्त ते जोडलंय असं. पण त्यामुळे ते पुस्तक एकरेशीय नाहीये. बरोबर आहे. हा, म्हणजे तुम्ही कोणताही चॅप्टर काढून वाचलात तर इंटरेस्टिंग वाटेल असं आहे. आपल्याकडे पशुपालन हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या असं सगळं पाळणं, आणि त्याच्यावरती विविध जातींचा सुद्धा त्यांची उपजीविका सुद्धा आहे. म्हणजे गवळी असतील, धनगर असतील, हे मी आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात बोलतोय. इतर राज्यांमध्ये परत जाती बदलतात, पण त्याच्यानुसार ते जे काही पशुपालनावरती त्यांचं अवलंबित्व आहे ते जशाच तसं राहत आहे. तर या जातींना जे काही कामं दिली जात होती किंवा त्यांची कामं जी काही त्यांनी निवडली, याच्यावरती मान्सूननं कसा प्रभाव टाकलाय? हे बघा, मान्सूनमुळे काय होतं की पशुपालकांचे स्थलांतराचे मार्ग निश्चित होतात. हो, म्हणजे असं आहे की आता महाराष्ट्रातले धनगर घेतले तर मेंढ्यांना कोणतं हवामान चालतं, म्हणजे मेंढ्या, म्हणजे धनगरांमध्ये अनेक प्रकार आहेत ना, आपण सध्या मेंढ्यांबद्दल बोलतोय. मेंढ्यांना कोणतं हवामान लागतं, तर बाबा पाऊस कमी लागतो, त्यांना जास्त पाऊस सोसत नाही. त्यामुळे मेंढपाळ हे सगळे आपले पर्जन्य छायेच्या प्रदेशात असतात, म्हणजे पूर्वेकडे. म्हणजे आपलं माडगुळकरांची बनगरवाडी ही कादंबरी जी आहे, तो मांडेश हा तोच आहे ना, पूर्वेकडचा आहे. मग ते येतात कुठे चारायला, ते येतात पश्चिमेकडे, बरोबर. कारण पाऊस पश्चिमेकडनं येतो, बरोबर, तिकडे कमी पडतो. पण पाऊस येऊन गेल्यानंतर जे काय गवत असतं ते खायला ते इकडे सरकतात ना. म्हणजे आत्ता आपण सप्टेंबरमध्ये आहोत ना, सप्टेंबरमध्ये बघा सगळीकडे तुम्हाला लश ग्रीन, सगळीकडे एकदम हिरवगार, भरपूर गवत वाढलेलं आहे वगैरे वगैरे. आता हे चरायला ते सगळे इकडे यायला लागतात, या बाजूला, या दिशेला. बरोबर. म्हणजे धनगर जसे इकडे जातात ना, मावळ तिकडे येतात, म्हणून हे मावळ. अच्छा, हां, धनगर मावळ तिकडे येतात ना, म्हणून मावळ. उगवतीकडे परत जातात ते, तसं ते मावळ आहे. त्यामुळे तुम्ही जर धनगरांचं बघितलं तर सगळी याची खंडोबाची जी देवस्थानं आहेत ना, म्हणजे मॅप काढून बघा ती. मॅप काढला तर तुम्हाला कळेल की ती सगळी एक तर पश्चिम घाटात वरती आहेत किंवा पूर्व घाटात वरती आहेत. त्यामुळे धनगर हे तुम्हाला आंध्र, कर्नाटक, कारण तो पश्चिम घाट पूर्व घाट असा येतो, आणि बाकी खालती आहेत ते, म्हणजे ते जात तर तसे आहेत ते. त्यामुळे हे आपल्याला दिसतं की धनगरांचं असं होतं. धनगर म्हणजे मेंढपाळ. आता जे दुसरे म्हशी पाळणारे धनगर जे आहेत ते अशा प्रदेशात राहतात की ज्यांना म्हशीला 12 महिने चारा मिळेल अशा ठिकाणी. अच्छा, ते तुम्हाला नाही मिळणार तिकडे कुठे मानदेशात किंवा पूर्वेला. ते या बाजूला सांगली, सातारा, कोल्हापूर, या म्हणजे पश्चिम आपला घाटमाथ्याचा प्रदेश जो आहे त्याच्या लगतच दिसतील. डांगे धनगर हे करतात प्रामुख्याने. झेंडे धनगर हे घोडे पाळणारे, आणि ते घोडे का, तर घोडे लष्कराला पुरवायचे. तीच ती भीमथडीची तट्ट, ते काय आपण ते गाण्यामध्ये म्हणतो ना, भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी, ते झेंडे धनगरांची तट्ट आहेत. कारण घोड्याची पैदास हे स्पेशलायझेशन होतं. घोड्याची पैदास होत नव्हती ना, आपण सगळे घोडे अरबस्तानातच आणायचो, अख्ख्या भारतात सगळीकडनं, सगळीकडची लोक. घोडे आपल्याकडे होत नव्हते. तर घोड्यांची पैदास हे या धनगरांनी आत्मसात केलेलं तंत्र आहे, ते टेक्नॉलॉजी आहे ती, की ते घोड्यांची पैदास करायची. आता त्यावेळेला बघा, त्यावेळेला कुठचंही काही ॲग्रिकल्चर म्हणजे अशी व्हेटरनरी कॉलेजेस वगैरे काही नाही आहेत, पण त्यांनी ते केलं. पण आपण त्यांचं ते काय ज्ञान आहे आपल्याला माहिती नाही आहे. तर त्यांनी ते झेंडे धनगर. त्याच्याशिवाय गवळी धनगर आहेत की जे गायी पाळतात. ते पण आता सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून, म्हणजे ते वरतीच राहतात घाटमाथ्याला, कारण त्यांना तो तसाच पाऊस लागतो.
त्यामुळे प्रत्येक जातची जो समूह आहे ना, हा समूह आपापल्या पर्यावरणाला अनुकूल ठिकाणीच राहतो, भलतीकडे जाऊन राहत नाही. तर महाराष्ट्रातलं जे धनगरांचं स्थलांतर आहे म्हणजे मेंढपाळांचं, हे आपल्याला दिसतं पूर्वेकडून पश्चिमेकडे. राजस्थानामध्ये उलट आहे. राजस्थानात थरच्या वाळवंटातून ते पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात. ते पार आपल्या विदर्भापर्यंत येतात ते चाऱ्यासाठी, ते असे येतात. आणि आता इकडे बघितलं हिमालयात, तर हिमालयात सगळे उन्हाळ्यामध्ये ते वरती जातात म्हणजे उत्तरेकडे जातात आणि हिवाळ्यात खाली येतात. आता या सगळ्या हा जो आहे याच्यामध्ये धनगर म्हणजे पशुपालक आणि शेतकरी यांचं सहजीवन आहे. कारण ही जेव्हा गुरं किंवा त्यांची जत्रावं जी आहेत ती खालती येतात तेव्हा ती म्हणजे शेतातनं जातात तेव्हा ती सगळं शेत फर्टाईल करतात ना, धनगरांना बसवण्याचे पैसेच देतात ना लोक, इथे बसवा. तर अशा प्रकारचं जे सहजीवन आहे ना, हे फक्त भारतीय उपखंडात आहे, बाकी कुठे नाही आहे. अच्छा. इंग्लंडमध्ये मेंढपाळ आणि शेतकरी यांचं काही नातं नाही आहे. कारण तिकडे नेहमीच कोरण असतं, कारण रोजच पाऊस पडतो. तर ते काय शेतकरी कशाला काय करतोय. तर हे जे सहजीवन आहे शेतकरी आणि पशुपालक यांचं, हे फक्त भारतात आहे, बाकी कुठे नाही आहे. हा मान्सूनचा परिणाम आहे. कारण मान्सून आपल्याकडे 2 ते 4 महिने असतो, म्हणजे आपल्याकडे 4 असतो, उत्तर भारतामध्ये 2च महिने असतो. तिकडेच तुम्हाला हे दिसतं अशा प्रकारचं सहजीवन, बाकी कुठे नाही. सेंट्रल एशिया मंगोल होते, मंगोल काय करायचे, ते नुसते म्हणजे तो चंगीज खान वगैरे लढायला जायचे तेव्हा अख्खं खिल्लार घेऊन लढायला जायचे ते. असं काय नव्हतं, ते बायका मुलं सगळे ते प्राणी बिणी सगळे घेऊन जायचे ते. कारण तो जो याचा प्रदेश आहे, स्टेप्स त्याला म्हणतात, की जिकडे मोठी झाडं आहेत नाहीत, फक्त गवतच असतं. तर तिकडे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे हिंडत असायचे. त्याच्यातच मारामाऱ्या वगैरे व्हायच्या, पण ते तसे असायचे. तिकडे हे नाही आहे, शेतकरी आणि यांचं सहजीवन नाही. आपल्याकडे ते सहजीवन आहे. जात वास्तव म्हणून 2 प्रकरणं तुम्ही स्वतंत्र लिहिली आहेत. मी त्याच्या फार खोलात जाणार नाही, पण बेसिक मुद्दा एक माझा असा आहे की त्याचा मॉन्सूनशी नेमका संबंध कसा. तुम्ही आत्ता जसं म्हणालात, हे पशुपालक म्हणून मी समजून घेईल, पण एकूणच जात समूह जे आहेत एकूणच देशामध्ये त्याच्याबद्दल. आता हा मी मुलाखतीमध्ये पटकन सांगणं अवघड आहे, तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. एक पहिली गोष्ट आता मी म्हटलं की मान्सून आपल्याकडे 2 ते 4 महिने असतो, बरोबर आहे, आणि तोच एकमेव पाण्याचा सोर्स किंवा स्रोत आहे आपल्याला, बाकी कुठचाही नाही. परंतु तुम्हाला समाज जो चालवायचा असतो तो 12 महिने चालवायचा असतो. असं म्हटल्यानंतर अर्थातच नैसर्गिक संसाधनं जी आहेत त्याचा वापर काटकसरीने करणं आणि त्याचा असा वापर करणं की जे अक्षय किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल, ती सस्टेनेबल यूज असेल, अशा प्रकारचा करणं, हे ज्ञान किंवा ही बाब इथल्या समूहाने आत्मसात केली होती. उदाहरण आता देतो, म्हणजे ते पुस्तकात नाही पण इथे देतो, की 3 जाती घ्या. एक आहे पारधी, दुसरी आहे वैदू, तिसरे आहेत नंदी बैलवाले. तिन्ही म्हटलं तर भटक्या जाती आहेत, तिन्ही शिकारी जाती आहेत. पण पारधी कोणाची शिकार करतात तर फक्त तितर, बटेर आणि हरण यांची. पारध्यांची शिकारीचे हत्यारं काय आहेत तर ते फासा लावतात, पक्षी प्राण्यांचे आवाज काढतात. काळविडाची शिकार करायची असेल तर शिकवलेली गाय वापरतात फासा लावण्यासाठी, एवढंच आहे. ते कुत्रे नाहीत त्यांच्याकडे काठ्या नाहीत, त्यांच्याकडे भाले नाहीत, त्यांच्याकडे बंदुका नाहीत, त्यांच्याकडे काही बाण नाही, काही नाही. जिवंत प्राणी पकडायचा असं त्यांनी विकसित केलं तंत्र. हे कोण आहेत, वैदू आहेत. ते काय करतात तर ते छोटे जे कार्निवरस किंवा छोटे जे हे आहेत मांसाहारी प्राणी त्यांना पकडतात. म्हणजे कोण, रानमांजर, मुंगूस इत्यादी. ते काय करतात तर त्यांना कुत्रे लागतात. ते त्यांच्याकडे प्रत्येकाकडे कुत्रे असतात, ते कुत्रे घेऊन शिकारीला जातात आणि पकडतात. हे जे नंदी बैलवाले आहेत ते स्पेशलाइज झाले त्याच्यामध्ये मगरीची शिकार करण्यात, त्याच्यासाठी त्यांच्याकडं बघा. म्हणजे हे एकाच प्रदेशात आहेत, परंतु हे 3 म्हणजे काय होईल, आता हे सगळेच जण समजा सगळे प्राणी खायचे म्हटलं यांनी तर ते प्राणी संपून जातील ना. तर आता ही एक व्यवस्था तयार झाली ना, अशा प्रकारे होते ती.
अच्छा. म्हणजे समजा आता तुम्ही आणि आता लोक म्हणतात, म्हणजे मला काय कळत नाही की आपल्याला आपण जातव्यवस्था नष्ट झाली पाहिजे वगैरे आपण म्हणतो, कारण आता आपण शहरामध्ये आलोत म्हणून. आता शहरातली कुटुंब ही एक कन्झम्पशन युनिट आहे. तुम्ही आम्ही घर कुटुंब हे आता उत्पादनाचं युनिट नाही आहे. तुम्ही आम्ही घरामध्ये बसून कसलंही उत्पादन करत नसतो. आपण नोकरीला बाहेर येतो, तिकडे नोकरी करतो, घरी जातो, घरी जाऊन काय करतो, नोकरीत मिळवलेले पैसे खर्च करत असतो. घरामध्ये आपण काहीच उत्पादन करत नसतो ना. पण लोहाराचं तसं नव्हतं, चांभाराचं तसं नव्हतं, कासाराचं तसं नव्हतं, सुताराचं तसं नव्हतं. अख्खं कुटुंबाला काम करायला लागायचं हो. कुणबी असतील, शेती करत असतील तर अख्खं तो कुणबा काय म्हणतात, तो सगळं कामात करायला लागायची ना त्यांना. मग आता मला सांगा की याच्या घरची काय लोहाराकडची मुलगी ही कुंभाराकडे जाऊन कशी राहील? ती तिकडे काय काम करणार? तिचं त्या कुटुंबाला काहीच उपयोग नाही आहे ना. आत्ता चालेल, कारण आता काय सगळेच जण नोकऱ्या करत असतील तर कोणाही इकडे तिकडे गेलं तरी चालतं. पण तेव्हा त्यांना उपयोग नव्हता. तेव्हा लक्षात घ्या, कुटुंब हे एक उत्पादक युनिट होतं. कुटुंबामध्ये प्रशिक्षण मिळायचं त्या व्यवसायाचं, असं होतं. म्हणून ती जातीव्यवस्था होती. कोणाला दुसरं काम कसं येणार? म्हणजे सुतार असेल तर सुतार कसं काय लोहार काम शिकणार? त्याच्याकडे काय तेव्हा काय ITI होती का की इकडे मी लोहार काम शिकायला जातो? असं काही नव्हतं ना. तर तेच काम करायला लागायचं. आता ती निश आहे त्यांनी तयार केलेली. ही निश आहे की बाकी कोणालाच नाही करता यायचं. त्यामुळे तुम्ही सगळ्यांची ती वर्णनं वाचा, ते लिहितात ना की पेरणीचे दिवस आल्यानंतर सुताराकडे आणि लोहाराकडे कशी लोक लाईन लावायचे, आमची हे करून दे, ते करून दे, असं. मग ती निश होती ना. दुसरीकडे माणसाला ते करता यायचं नाही. कुणब्याला नाही करता यायचं ते काम. त्याला हेच लोक लागायचे. पण जात व्यवस्था विषमता पसरवत होती असं आता आपण त्याचं अनालिसिस करताना ही जात व्यवस्था विषमतेवरती आधारित होती असं म्हणलं जातं. तर याच्यात मग मुद्दा आहे, ती विषमता आहे, पण तिचं त्या काळातलं जे काही स्वरूप होतं ते या विषमतेला जन्म घालणारं किंवा त्याचं पुढचं राजकारण उभं राहणारं नव्हतं, असं म्हणायचंय का तुम्हाला? विषमता ही नेहमीच होती. इंग्लंडमध्ये नव्हती का विषमता? इंग्लंडमध्ये एक नंबरचे बेकार लोक होते. तिकडेही हेच होतं. जे भूदास होते, ज्या जमीनदाराकडे किंवा याच्याकडे चर्चकडे जे काम करायचे, त्यांना शेती सोडून काही करता यायचं नाही. शेती सोडून जायला पण परमिशन लागायची. गुलामी होती ती. विषमता नव्हती, होतेच. इंग्लंडमध्ये ताजा मासा खायला मिळणं हे फक्त चर्चमध्येच होतं, बाकी कोणाला काही मिळत नव्हतं त्याच वेळेला. म्हणजे आपण 14व्या-15व्या शतकातलं इंग्लंड बघितलं तर काय होतं इंग्लंड 14व्या-15व्या शतकातलं? एवढीच विषमता होती. तुम्ही युरोपच्या संस्कृतीबद्दल, युरोपच्या एकूणच व्यवहार व्यापाराबद्दल आणि त्यांचं जे काही स्ट्रक्चर होतं, राजकीय असेल, सामाजिक असेल, त्याच्यावरती बरंचसं भाष्य तुम्ही या पुस्तकात केलं. काय मुद्दा आहे नेमका? युरोप आणि आपण काय फरक आहे? मूळ फरक काय आहे? युरोपमध्ये मान्सून नाही. युरोपमध्ये रोज पाऊस पडतो. दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे जेवढा सूर्यप्रकाश आहे तेवढा युरोपमध्ये सूर्यप्रकाश नाही. त्यामुळे तिकडे एकच पीक घेता यायचं, एकच पीक घेता यायचं. आणि थंडीमध्ये जनावरांना पोसणं हे भयंकर खर्चिक होतं. आता असं समजा असेल तर तिकडे त्यामुळे, आणि आपल्या इतकी विविधता नव्हती. मी आता म्हटलं सूर्यप्रकाशच कमी आहे ना. हवामान थंड, सूर्यप्रकाश कमी, मग वनस्पती कमी वाढतात. तिकडे विविधता नाहीच आहे. बायोडायव्हर्सिटी बोलतात ती युरोपमध्ये काय डोंगलाची बायोडायव्हर्सिटी आहे? आपल्याकडेच आहे ती. कारण हे वॉर्म क्लायमेटमध्येच असते ना, म्हणजे उबदार हवामानातच असतं ना. त्यामुळे बघा ना, इंग्रजी भाषेमध्ये कसं म्हटलं जातं, ही वॉर्मली वेलकम्ड. वॉर्म हा शब्द आपल्याकडे कोण म्हणतं का उबदारपणे मी त्याला जवळ घेतला म्हणून किंवा त्याचं स्वागत केलं? नाही. आपल्याकडे उबदारपणा, तर तिकडे त्याला भयंकर अर्थ आहे. तर मुद्दा त्यातला असा आहे की तिकडे हे नव्हतं. त्यामुळे मग आता काय करायचं, म्हणून व्यापार करायचा. मग व्यापार करायचा तर आता कसा करायचा, तर मग ते सरळ बंदुका घेऊन गोळ्या बिळ्या मारून काहीतरी वसाहती तयार करायच्या. वसाहती पाहिजेत ना, त्याच्याशिवाय ते खाणार काय? म्हणजे ते बटाटा हे पीक अक्षरशः युरोपमध्ये प्रमोट करण्यात आलं. नाही तर बटाटा हे जनावरांना खायचं पीक आहे असं समजायचे. पण तेव्हा फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात गरिबांना खाण्यासाठी बटाटे खावेत गरिबांनी म्हणून चर्चचे लोक प्रचार करायचे. एक पादरी तर बटाट्याचं सूप पिऊन दाखवायचा लोकांमध्ये चावडीवरती उभा राहून. अशा प्रकारे, कारण ह्यांच्याकडे काही नव्हतंच युरोपमध्ये गरिबांसाठी काही खायला प्यायला, म्हणून ते वसाहती करायला बाहेर गेले ना.
आणि त्यांनी तर काय वसाहती करताना विषमताच आणली की त्यांनी. शेती एक लक्षात घ्या, शेती करायची असेल तर तुम्हाला अशा प्रकारचीच माणसं लागतात की जी गुलामासारखी काम करतील. यांनी काय केलं, तिकडचे सगळे आफ्रिकन लोकांना पकडून घेऊन गेले आणि त्यांना तिकडे नांगराला जुंपलं ना, त्यांनाच नांगराला जुंपलं. युरोपियन लोक करत होते काय शेती? म्हणजे ते जेव्हा शेती करायला लागले तेव्हा त्यांनी आणलीच ना विषमता. मग तुम्ही आम्हाला काय एवढं बोलतो? विषमता होती. विषमता कशामुळे असते? जेव्हा उत्पादन कमी होतं आणि त्याचं वाटप करणं याच्यामुळे विषमता असते. उत्पादनात वाढ होते तशी विषमता कमी होते. एकदम साधं आहे. मग संपत्तीची निर्मिती वाढवायची असेल तर ती वाढवायची असते. ती वाढवल्यानंतर आज तुम्हाला जी विषमता तुम्ही म्हणताय ती आज एवढी नाही दिसत ना. एक 100 वर्षापूर्वी जेवढी विषमता असेल तेवढी आज नाही आहे. संपत्तीत वाढ झालेली आहे. त्यामुळे मान्सूनच्या मुळे होतं. मी मगाशी नाही पण त्यावेळेला उत्पादन कमी होतं ना, काय करणार. चातुर्वर्ण्य व्यवस्थेबद्दल पण तुम्ही लिहिलंयत आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की चातुर्वर्ण्य व्यवस्था ही वसाहती किंवा वसाहतवादी जे काही देश होते त्यांनी तयार केली, म्हणजे युरोपनं आपल्याकडे लादली ती, आणि ती ब्राह्मणांनी तयार केली असं म्हणण्याचा फारसा भाव नाही, असं तुम्ही नाही ते मी सविस्तर म्हटलं. पण मुद्दा साधा आहे. आधी एक आता मला सांगा, यांनी काय त्या पारद्यांनी अशी शिकार करायची, त्या वैदुनी ह्याची शिकार करायची, नंदीबैलवाल्यांनी मगरी पकडायच्या. हे काय कोणत्या ब्राह्मणांनी लिहिलंय? त्यांना माहिती होतं का? जे काय मनुस्मृती वगैरे जे काय ग्रंथ आहेत त्यांना माहिती होतं का एवढे समूह आहेत? काहीच माहीत नव्हतं. हे त्यांचा उपद्व्याप काय होता? त्यांचा उपद्व्याप असा होता की एवढे सगळ्या ज्या हजारो जाती आहेत त्या 4 वर्णांमध्ये वाटायच्या आणि ब्राह्मण सगळ्यात श्रेष्ठ म्हणून राहायचं, असा उपद्व्याप ते करत होते. पण कोणाला माहिती होतं ब्राह्मणांचं असं म्हणणं आहे, हे असे झाले म्हणून? मग त्यांनी त्या अशा काय आयडिया काढल्या. ब्रह्माच्या डोक्यापासून ब्राह्मण तयार झाला आणि हातापासून क्षत्रिय आणि जांघेपासून वैश्य आणि पायापासून शूद्र वगैरे असल्या काय भाकडकथा त्यांनी रचल्या यासाठी. असं काही इथे तसं नव्हतं. म्हणजे आता मला सांगा की आपण बघूया ब्रिटिश भारतात येण्याच्या आधीचा काळ समजा धरला, 1400-1500 काय असेल तो 1500-1600 तो, तर तेव्हा एवढं काय असणार ब्राह्मणांचं वर्चस्व गावामध्ये? काय म्हणजे तेव्हा एकदा जात म्हणजे हे धरलं तर अर्बनायझेशन किती असेल. 1915 साली यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं गावगाडा, त्र्यंबक नारायण आत्रेंचं. बरोबर. तेव्हा भारतामध्ये फक्त 9 का 10% लोक शहरात राहत होते. 1915 साली. म्हणजे त्यावेळेला आणि किती कमी लोक असतील तर त्यात काय कुठचं काय तो गावामध्ये काय ब्राह्मण काय करत असणार तिकडे मग, किंवा आणखीन कोणी. आणि गरीब दारिद्र्य एवढं की 50% म्हणजे शेत तुझं जे काही उत्पादन होईल त्यातलं 50% तो घेऊन जाणार राजा. आता उरले 50% आणि ते या सगळ्यांनी वाटून खायचे. म्हणजे कोण तो ब्राह्मण असेल, शेतकरी असेल, बलुतेदार असतील, ऑफकोर्स पूर्वास्पृश्य असतील, या सगळ्यांनी किती येत असेल कोणाच्या वाट्याला? किती येत असेल? सगळं तर घेऊन गेलंय शहरातले लोक. आणि मग तिकडे ती विषमता होती. म्हणजे विषमता होतीच कारण उत्पादन कमी होतं, उत्पादन वाढायला लागलं तसं विषमता तुम्हाला कमी होताना दिसते. मान्सून नसता तर कदाचित व्यापार इतका झपाट्यानं जगभरात विस्तारला नसता, त्याची वाढ तेवढ्या वेगानं झाली नसती, असं एकूण व्यापाऱ्यांबद्दलचं, व्यापारी तांड्यांबद्दलचं तांड्यांबद्दलचं प्रकरण वाचल्यानंतर लक्षात येतं. काय रोल राहिला व्यापारामध्ये मान्सूनचा? 2 आहेत. एक म्हणजे आपल्याकडे जे हा आहे काय मी आता म्हटलं खरीप आणि रब्बीमध्ये आपल्याकडे भरपूर वेगवेगळी होते ना, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, कुट्टू, वेगवेगळ्या प्रकारची मिलेट्स आणि ग्रेन्स आपल्याकडे होते. त्याशिवाय हे होत्या डाळी होत्या, त्याशिवाय तेल वगैरे, त्याच्याशिवाय भांग. म्हणजे भांग आता आपण पिण्याचं बोलू नका, पण भांगेचा जो भांगेपासून धागा काढतात ना, आणि त्याची शिडं सगळी जहाजांची शिडं त्याची आहेत, त्या भांगेच्या धाग्याची. त्याची शिडं आहेत ती. त्याच्यासाठी भांग, नीळ आणि मसाल्याचे पदार्थ हे सगळं आपल्याकडे उत्पादन होत होतं. आता पुढे अफगाणिस्तानात काही येत नव्हतं, इराणमध्ये काही नव्हतं. ते पुढचं काय ते बुखारा बिखारा जे काय आहेत ते सेंट्रल एशिया म्हणतात तिकडे पण काही नव्हतं, हे आपल्याकडेच होत होतं. त्यामुळे हे जायचं म्हणजे आता हे कुठेतरी नेलं पाहिजे ना, उत्पादन जाणारच.
तर ते व्यापार तो त्यामुळे मॉन्सूनने व्यापार फॅसिलिटेट केला. दुसरं असं होतं की त्या वाऱ्यांमुळे समुद्राचा प्रवास वेगाने व्हायचा ना. म्हणजे आता धरा तुम्ही साधारणपणे 2 महिने लागायचे, 60 दिवस लागायचे इकडनं इराणवरनं इंडोनेशियाला पोचायला. अच्छा. हां, आता हे समजा याने मार्गाने गेलं, खुशकीच्या मार्गाने तर किती वर्ष लागतील. ते पटकन जायचं आणि त्याच्यामध्ये पुन्हा हे कमी, धोका कमी, म्हणजे कोणी लूटमार वगैरे वगैरे हे तुलनेने सुरक्षित प्रवास होता तो जमिनीवरच्या प्रवासापेक्षा. कारण एकदा ते वारा घेऊन चाललाय, समुद्र आहे, वारा घेऊन चाललाय, वादळ बिदळाचं असायचं कटकट. पण तुमच्या लक्षात वादळं नाही ही आजही अरबी समुद्रात नाही आहेत, आत्ता यायला लागली आहेत हवामान बदलामुळे. नाही तर अरबी समुद्र शांत होता. वादळांची कटकटी सगळी बंगालच्या उपसागरात आहे, इकडे नव्हतं एवढे. आणि ते त्यांना ते करायचे. बरं त्याच्या ते कसं मिटिगेट करायचं याच्या हुंडी बिंडी होत्या, जाऊ द्या, त्या चर्चेत जात नाही. पण तो व्यापार त्यामुळे वेगाने व्हायचा. एवढा वेगाने व्यापार युरोपमध्ये नव्हता. युरोपमध्ये खूप स्टीम इंजिनचा शोध लागल्यानंतर, म्हणजे त्यांना जे वसाहती करायला बाहेर पडले तेव्हा त्यांना तो व्यापार सुरू झाला त्यांचा. त्याच्या अगोदर नव्हता. आपल्याकडे तर फारच प्रगत होता व्यापार. काही मंदिरांचा, काही धार्मिक स्थळांचा उल्लेख पुस्तकामध्ये येतोय. तुम्हाला त्यातनं काय सांगायचं आहे की हिंदू मुस्लिम हे जे काही सलोखा आहे किंवा त्यांच्यामधलं सहजीवन आहे ते पुढे पुढे राजकारणामुळं किंवा धार्मिक द्वेषाच्या राजकारणामुळे नासलं, ते सुरुवातीच्या काळात एकोप्याने राहत होते, गुण्यागोविंदाने राहत होते. एक पहिलं नाही, कोणीच गुण्यागोविंदाने कोण राहत नसतं. बर. मुद्दा त्यातला असा आहे की अरब व्यापारी होते, तर ते इकडे यायचे. तर मान्सूनच्या व्यापारामध्ये काय आहे, ते असं असतं की तुम्ही खरीपाचे वारे भरून भारताच्या किनाऱ्याला लागलात. आता तिकडनं मागे जायचं असेल तर रब्बीचे वारे पाहिजेत. म्हणजे तुम्ही इथे जूनमध्ये पोचलात, जूनमध्ये पोचायचे, मेला सुरू होतात वारे, जूनमध्ये इथे पोचले की त्यांना ऑक्टोबरपर्यंत इकडेच राहायला लागायचं. इकडे राहायला लागायचं म्हटल्यानंतर मग तिकडे ते मशीद बांधणार, अमकं करणार, ढमकं करणार, काय सिनेगॉग, ज्यू असतील तर सिनेगॉग बांधणार, ख्रिश्चन असतील तर चर्च बांधणार, हे सगळं करणार ते. मग आता ते किनारपट्टी सगळी कॉस्मोपॉलिटन होती ना, दोन्ही किनारपट्टी भारताच्या, पूर्व आणि पश्चिम. भयंकर कॉस्मो. नागपट्टीनं माता नाहीये ते बंदर, ते गेलं. परंतु तिकडचा पॅगोडा आहे तो चिनी लोकांनी बांधला होता. तेव्हा बुद्ध नव्हते इकडचे, कोण बुद्धिस्ट नव्हते, त्यांनी बांधला होता. त्याच्या अगोदरही बुद्धिस्ट होते त्यांचे पण इकडे पॅगोडा कसा बांधतील ना, इकडे बुद्ध विहार बांधतात. तो पॅगोडा बांधलेला होता चिनी लोकांनी तिकडे. आता तो नाही, तो ब्रिटिशांनी तो हे केला, म्हणजे ते समुद्राच्या भरती म्हणजे धूप होते त्यामुळे झालं. परंतु असं त्यामुळे ज्यू आपल्याकडे कोण कोण होते, ज्यू, चिनी, त्यानंतर इराणी, त्याच्याशिवाय मुसलमान, तर असे ख्रिश्चन, हे सगळेच लोक व्यापाराला होते ना. आता या व्यापारामध्ये व्यापार म्हटल्यानंतर काय असतात गोष्टी, एक तर ॲडव्हान्स द्यायला लागतो, कर्ज लागतो. तिसरी गोष्ट, ॲडव्हान्स दिला असेल तर तो माल बरोबर तेवढा मिळाला पाहिजे त्या दिवशी, म्हणजे त्या मुदतीमध्ये माल त्या क्वालिटीचा हवा. पण ह्याच्यामध्ये गडबडी होणारच, काहीतरी वादविवाद होणारच. मग हे सोडवायचे कसे, ह्याच्यासाठी शरिया कायद्याची कोर्ट चालवायची, काझी कोर्ट. आणि ही काझी कोर्ट केरळच्या हिंदू राजांनी स्थापन केलेली होती. तिकडे सगळे काझी असायचे, पण एकाही काझीबद्दल अशी तक्रार नाही की त्याने मुसलमानांना झुकतं माप दिलंय. हे सगळे ज्यू, ख्रिश्चन, चिनी, हिंदू सगळे त्या कोर्टामध्ये आपापली बाजू मांडायचे आणि न्याय मिळायचा त्यांना. हाला म्हणतात सर्वधर्म समभाव. हा मॉन्सूनमुळे फॅसिलिटेट झाला, म्हणजे आला. अच्छा. पण याच्यामध्ये आत्ता आपण जर का बघितलं, थोडंसं विषयांतर आहे, पण मला त्याच्याबद्दलचं तुमचं मत जाणून घ्यायचं, 2 गोष्टींबद्दलचं. जात आणि धर्मामधला आत्ताचा सलोखा इतक्या झपाट्यानं का कमी होत गेलेला आहे, त्याच्यामागे सत्तेचं राजकारण हा एकमेव विषय आहे का? आता अवघड आहे. आणि तू म्हणतो तसं आहे, विषयांतर आहे, म्हणजे ह्या पुस्तकात त्याच्यामधील. पण मला साध्या 2-3 गोष्टी दिसतात, कारण की तुम्ही आधीच सगळं बघताय आणि मग पण आता साधी गोष्ट आहे की आता काय झालं, ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी जनगणना करायला सुरुवात केली. बरोबर. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे धर्म, हे हिंदू असं ठरवलं. कशाच्या आधारावर ठरवलं देव जाणे. म्हणजे आता मी हिंदू हे कशाच्या आधारावर त्यांनी ठरवलं, किंवा आणखीन कोण, कासार बिसार सगळे लोक हिंदू आहेत
हे कशाच्या आधारावर ठरवलं? काय कायद्याला काय आधार नाही तसा. तुम्ही लोकांना विचारता, काही लोक म्हणतील आम्ही वारकरी आहोत, काही म्हणतील आम्ही कबीर पंथवाले आहोत, काही लोक म्हणतील आम्ही काय ते काय तो अक्षरधाम ना काय ते स्वामीनारायणवाले आहोत, कोण म्हणतील असे. आता हे यांचे धर्म आहेत का पंथ आहेत हे कोण ठरवतं? काय अशी व्याख्या आहे की हे हिंदू धर्म म्हणजे हे आणि हे म्हणजे हे अक्षर काय ते स्वामीनारायण पंथवाले म्हणजे असं नाही आहे. स्वामीनारायण पंथवाल्यांना वाटतं आम्ही स्वामीनारायणवाले होतो, आम्ही हिंदू नाही, तसंच सांगतात ते. आता हे जैन, त्यांना हिंदू का ठरव, असं काही हे नव्हतं. पण ते जेव्हा यांनी केलं की आता हे झाल्यानंतर ते मुसलमानांच्या लक्षात आलं, अरे हे एवढे हिंदू, आपण मायनॉरिटीत होते, मुसलमानांना तेव्हा कळलं, तोपर्यंत माहीत नव्हतं आपण मायनॉरिटीत आहोत. आम्हाला तर आपण राज्यकर्ते आहोत. ते जनगणना झाल्यानंतर कळलं, अरे आपण मायनॉरिटीत आहोत. बट बाय दॅट टाइम हिंदू महासभा स्थापन झाली आणि हिंदू नावाची एक पॉलिटिकल आयडेंटिटी तयार झाली. त्याच्या अगोदर हिंदू नावाची पॉलिटिकल आयडेंटिटी नव्हती. शिवाजी महाराज काय म्हणताय, हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची होती त्यांना. किंवा आता त्याच्या अगोदरचं म्हणजे हे कोणते विजयनगरचं साम्राज्य, ते हिंदू साम्राज्य असं नव्हतं. त्यांच्या भोवती तर सगळे ते म्हणजे काय ते ह्याच होत्या ना, सगळ्या बहामनी सुलतान सगळे त्यांच्यावरती जात होते ना, त्यांच्याशी लढाई होत. त्यांचे पण एकमेकांची बऱ्यापैकी संबंध होते. कधी त्यांचे या सुलतानाबरोबर ठेवायचे, कधी त्याच्याबरोबर ठेवायचे, ह्याला काही करायचं, असे म्हणजे पॉलिटिकल डिप्लोमॅटिक रिलेशन्स होती. ते काय त्यांना असं वाटत नव्हतं हे असे आहेत म्हणून. आणि त्या विजयनगर साम्राज्यातली समजा तुम्ही हे बघितली, त्याचं त्या लोकांनी लिहिलेले रिपोर्ट आणि हे बघितलं तर त्यांचं जिरेटो म्हणजे हे सगळं मुसलमानी पद्धतीचं होतं. त्यामुळे असं नव्हतं. आता काय झालं ते, याच्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळायची वेळ आली तेव्हा एकदा असं आलं की स्वातंत्र्य म्हणजे आता कोणाला स्वातंत्र्य, कोणाचं? तर मग हिंदू महासभाने असं सांगितलं की हिंदूंचाच फक्त देश आहे. आणि तिकडनं तो तणाव सुरू झालाय. तो धर्माचं राजकारण आणि जातीचं राजकारण हे आधुनिक लोकशाही राजकारण आहे. हे राजकारण ब्रिटिश भारतात आल्यानंतर सुरू झालेलं आहे. त्याच्या अगोदर अशा प्रकारचं राजकारण नव्हतं. तुम्ही PS म्हणजे पोनियन सेल्वन नावाच्या सिनेमाचा पण एक चांगला संदर्भ दिला आहे. तो सिनेमा मी त्याचा पहिला भाग बघितला, दुसरा भाग बघितलेला नाहीये, तो आपण आलेला आहे. तर त्या सिनेमाचा उल्लेख करताना तुम्ही दक्षिणेतलं नैसर्गिक संसाधनं म्हणजे कावेरी नदी असेल किंवा इतर गोष्टी असतील याच्यावरती बोलतायत. नेमकं त्या सिनेमात काय सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचा अर्थ त्या काळातलं साम्राज्य नेमकं त्यांचं कसं होतं आणि त्याचा मान्सूनशी काय संबंध आहे? कारण की त्या अनुषंगानेच ते पुस्तकामध्ये त्या सिनेमात काय झालं त्याच्यामध्ये येत नाही, कारण ती एक सिंपल स्टोरी याच्यातली गोष्ट असते, चांदोबा मधली तशी गोष्ट आहे. परंतु ती तशी गोष्ट एवढ्यासाठीच नाही आहे की त्यामध्ये त्या सगळ्या व्यापाराचा आणि चोल सम्राटांचा त्याचा हा बॅकग्राऊंड आहे ती. आणि चोल हे मोठं साम्राज्य होतं. चोल वॉज द मरीन पॉवर, ती एक नाविक शक्ती किंवा समुद्री शक्ती समजली जायची. कारण चोलांचं साम्राज्य म्हणजे चोलांनी तर काही काळ ते हे आपल्या हे जावा सुमात्रा पण ताब्यात घेतली होती, नंतर सोडलं त्यांनी, परंतु ते ताब्यात घेतलेलं होतं, इथपर्यंत त्यांचं होतं. तर ते जे चोल साम्राज्य होते, तर ही मुद्दा असा आहे, चोल साम्राज्याचा आधार कोणता? जसं आपण रामायण महाभारत म्हणतो की गंगा यमुनेचं खोरं, कारण तिकडे असं पीक येतं, पीक आल्यानंतर अर्थात हे जे वरकड उत्पन्न असतं त्याच्यावरतीच आपण सैन्य बिन्य उभं करतो, नाही तर कसं करणार? ते काहीतरी शेती लागते खालती. तर त्याच्यासाठी कावेरी ही महत्वाची नदी आहे आणि कावेरी नदीच्या भोवती हे सगळं राजकारण उभं राहिलं चोलांचं. चोल किंवा आणखीन इतर जे होते. कावेरी नदीचं वैशिष्ट्य काय आहे? कावेरी नदी उगम पावते पश्चिम घाटात आणि मिळते बंगालच्या उपसागराला. पश्चिम घाटात उगम पावते, त्यामुळे कावेरी नदीला पाणी मिळतं नैऋत्य मान्सूनचं आणि परतीचा मान्सून जो ईशान्य मान्सूनचं पाणी कावेरी नदीला मिळतं. यामुळे कावेरी नदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे हा कमालीचा समृद्ध आहे. त्याच्या तिकडे जे धान्योत्पादन व्हायचं, शेती उत्पादन व्हायचं, हा चोल साम्राज्याचा मूळ आधार आहे. आणि हे जे आहे हे त्याला दोन प्रकारे आहे. आणि त्यांनी काय केलं, तो आजही म्हणजे तू जा तिकडे, मी बघितलंय ते,
त्या कावेरी नदी अर्थात त्रिभुज प्रदेश म्हणजे काय, नदी अनेक मुखांनी यांना भेटते, समुद्राला मिळते. तर एका प्रवाहावरती त्यांनी जे धरण बांधलं, धरण बांधल्यानंतर काय होतं की अर्थातच त्याची पाण्याची पातळी वाढली. मग तुम्ही ते पाटाने दुसरीकडे वळवता, तिकडे धरण बांधलं तर आणखी वळवता. अशा प्रकारे त्यांनी हजारो एकर जमीन ही लागवडीखाली लागवडीखाली आणली. हे करत. आता हे धरण केव्हाच आहे, 1000 वर्षापूर्वीच आहे. आजही आहे ते चालू, गाळ साठलेला नाही. त्या धरणाची फक्त उंची ब्रिटिशांनी वाढवली. आता त्या धरणावरनं असा मस्त गाडी रस्ता जातो, त्याला म्हणतात ग्रँड ॲनिकट. त्याच्यावरती कादंबरी आली आहे 2-3 वर्षापूर्वी तमिळमध्ये, ग्रँड ॲनिकट वरती. आता हे 2000 वर्षापूर्वीचं हे धरण आहे, 2000 वर्षापूर्वीचं. कसं बांधलं असेल त्याने, काय टेक्नॉलॉजी असेल. आज येईल काय VJTI किंवा या पुण्याच्या किंवा IITच्या लोकांना इतकं धरण बांधता येईल असं? छोटं का असे ना, बांधून दाखवा की याचा मेंटेनन्स काहीच नाही म्हणून. सिंपल दगडातनं बांधलंय. तर ते चोल राजांचं वैशिष्ट्य होतं. त्याने तो इंजिनियर किंवा ते हे मिळवले ना चांगले. आणि त्याच्यामधून तो जो कॉन्फिडन्स आहे ना, ज्याला ते द्रविड मुवमेंट म्हणतात किंवा ब्राह्मणेतर चळवळ म्हणतात, तो या पर्यावरणातून आलेला आहे. की हे जे आहे त्यामुळे तमिळ हे जबरदस्त. आजही सिंगापूरमध्ये तमिळ ऑफिशियल लँग्वेज आहे. हेच नाही त्यांचं, ते सगळी या सगळ्या साऊथ ईस्ट एशियामध्ये तमिळच जास्त मोठ्या प्रमाणावर आहे. आपला हा कोण, रजनीकांतचे किती फॅन्स आहेत तिकडे. जपानमध्ये पण आहेत. त्याचं कारणच आहे, जपान, थायलंड सगळीकडे आहे. कारण ते तमिळ असे पसरलेले आहेत. तमिळ भयंकर ॲग्रेसिव्ह असतात ते. आणि त्याचं कारण हा कावेरी नदीला येणारं याचं पाणी, म्हणजे आज जो कर्नाटक आणि तमिळनाडू मधला जो कावेरीच्या पाण्याचा वाद हा तेव्हापासून हे लक्षात घ्या. त्यामुळे त्या धरणामुळे वाढलाय. कारण तमिळ लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही काय केलं नव्हतं ना, तुम्ही वरती काय बांधलं नव्हतं हजारो वर्षात, त्याला आम्ही काय करणार, आमची आता शेती बुडवायची नाही तुम्हाला पाणी देण्यासाठी. बघा अजूनही तो वाद चालू आहे, निघत नाही आहे तो. चोल सम्राट कारणीभूत आहेत त्याला. नैसर्गिक संसाधनाची नासधूस करणं हे एकूण स्ट्रक्चरलाच, एकूण सिस्टमला कसं हानिकारक ठरतं. विदर्भातले मालगुजारी तलाव जे आहे त्याच्यावरती येतं. ते जोपर्यंत आता कसं होतं, ते मालगुजारी तलाव सगळे तिकडचे लोक सांभाळायचे ना, म्हणजे एकटा मालगुजार काय सांभाळत नव्हतं. ते बाकीचे सगळे जाती जमाती त्या होत्या, प्रत्येकाला त्याचा वाटा होता. ज्याला तलावाचं पाणी मिळेल अशा जमिनी होत्या, त्याच्याशिवाय इतरांना. आणि त्याची सगळी देखभाल वगैरे वगैरे हे जे काय होतं हे कम्युनिटी, म्हणजे तिकडचे सगळे जातीचे लोक मिळून करायचे. मग जो कोण पाणकर होता की तो पाटाचं पाण्याचं नियंत्रण करायचा, तर त्याला अधिकार दिलेले होते. कोणी पाट तोडला असेल तर त्याच्याकडनं दंड वसूल करण्याचे वगैरे. ही कम्युनिटी हे करत होती. आता मग सरकार आल्यानंतर काय, सरकारने ते सगळे तलाव सरकार जमा केले म्हणजे एक तर फिशरी डिपार्टमेंटकडे दिले किंवा इरिगेशन डिपार्टमेंटकडे दिले. मग लोक म्हणाले आता तुम्ही बघा काय ते, आमचं काय, आम्ही कशाला काय बघू, सरकार करतंय ना, सरकारने बघावं. मग काय झालं, फुटले ते तलाव, सुकून गेले. फुटले म्हणजे मग ते काय तिकडे पाणी साठत, मग काही हजार तलाव होते त्याची संख्या एकदम रोडावत गेली ना मग. आणि त्यामुळे एक चांगली सिस्टीम होती, ती अधिक सुधारता आली असती लोकसहभागाचं जर का काय असतं तर. पण आपल्याकडे सरकार नावाची यंत्रणा ही अशी असते की त्याच्यामध्ये, आणि त्यात काही चूकही नाही त्या यंत्रणेचं, कारण त्याच्यासाठी एक इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम लागतं. असं इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम नाही आहे ना. त्यावेळेला होतं, ती जात पंचायत असतील, ती ग्रामपंचायत असेल, तो मालगुजार असेल, तो त्या सगळ्यांना एकत्र बसून निर्णय घ्यायचा, कोणत्या या खरीप हंगामात कोणाला संरक्षित पाणी द्यायचं, आपल्याकडे आपल्या तलावात एवढंच पाणी आहे तर सगळ्या शेतांना नाही देता यायचं, तर मग यावर्षी कोणाच्या द्यायचं, यावर्षी बाबा सानपांच्या शेताला देऊया, पुढच्या वर्षी तांब्यांच्या शेताला देऊया, असे निर्णय एकत्र बसून घेतले जात ना. बरोबर. म्हणजे एक संस्थात्मक, ती ही नव्हती, त्याला स्टॅच्युटरी स्टँडिंग नव्हतं, पण एक संस्थात्मक रचना होती, ती तुम्ही मोडली आणि मग दुसरी रचना नाही आहे तिकडे. मग काय होणार. मग जेव्हा ती होती तेव्हा सानं पाणी तांबे दोघेही म्हणायचे की आपण ते काय बाबा तलावाची साफसफाई करायला येतो, तलावाची डागडुजी करायला येतो, त्याचं स्लुईस गेट हे करतो वगैरे, याच्यासाठी यायचे. आता सानं पाणी तांबे नाही जाणार, सरकारचं आहे ना, बघतील ते इंजिनियर काय आहेत ते. इंजिनियर कोण, केव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा जाईल तो. त्यामुळे ती तुटून गेली. आपल्याकडे जी काही
एक थेरी मांडली जाते सातत्यानं की सोमनाथ मंदिरावरती पहिल्यांदा गझनीच्या मोहम्मदानं हल्ला केला आणि तिथून पुढे त्यानं ती मंदिरच उद्ध्वस्त करणं हा त्याचा प्रमुख उद्देश होता. याच्याबद्दल तुम्ही थोडंसं वेगळं सांगतायत. नाही, मी वेगळं म्हणजे आता काय आपल्याला हे जे आहे काय, संदर्भ जे मराठी विश्वकोशामधली जी नोंद आहे ती बघितली आणि तुम्ही समजा बाकी सोडून त्यात भूगोल नीट बघावा काय तो. भूगोलामध्ये काय दिसतं की सोमनाथ हे समुद्र किनाऱ्याला आहे. समुद्र किनाऱ्यावरती ते मंदिर होतं. समुद्र किनाऱ्यावरती का मंदिर होतं तुम्ही लक्षात घ्या. ते अशा काळात होतं की ज्या काळामध्ये दिशादर्शक उपकरणं नव्हती, होकायंत्र नव्हतं, कमाल नावाचं एक होतं, ते कमालही नव्हतं. तर मग नांगर कुठे टाकायचा ते कळावं म्हणून एक तर मंदिरं असायची, पॅगोडे असायचे किंवा बौद्ध विहार असायचे. असे समुद्र किनाऱ्याला नदीच्या मुखाशी वगैरे असे ते लावलेले असायचे की इकडे आपल्याला टाकायचं. हे लांबनं कळलं पाहिजे ना येणाऱ्या. म्हणजे सोमनाथ हे एक व्यापारी केंद्र होतं. मग हा व्यापार कोणता चालायचा? तो व्यापार चालायचा अरबस्तानाशी आणि इराणशी. तो कसला होता तर तिकडनं मोठ्या प्रमाणावरती घोडे आयात व्हायचे. हे घोडे हे हजारो घोडे लक्षात घ्या त्या काळामध्ये ना फास्टेस्ट व्हेकल वॉज द हॉर्स. वेगवान दुसरं वाहनच नव्हतं ना. फास्टेस्ट व्हेकल वॉज द हॉर्स. तर त्यामुळे घोडे प्रत्येक राज्यकर्त्याला पाहिजेत भरपूर. तर ते सगळे घोडे यायचे. ते एक व्यापारी केंद्र होतं. व्यापारी केंद्र असल्यानंतर काय असतं की सोमनाथ हे केवळ मंदिर नव्हतं तर तिकडे जे हे असायचं त्याच्यातनं इट वॉज अ काइंड ऑफ बँक. व्यापाऱ्यांना त्याच्यातनं उचल मिळायची, कर्ज मिळायचं, क्रेडिट मिळायचं, हे सगळं होतं. सोमनाथ लुटण्याचा मुद्दा काय आहे की ह्या जो व्यापार करणारे होते अरब होते. अरबांकडे तलवारी बिलवारी घेऊन व्यापार करायचे नाहीत अरब सरळ व्यापार करायचे. त्यांच्याकडे सैन्य बिन्य नव्हतं. आता आला गझनीचा मोहम्मद. गझनीचा मोहम्मद कोणता आहे? अफगाणिस्तानचा आहे. घोड्यांच्या व्यापारात इराण आणि अरबांची स्पर्धा कोणाशी होती? अफगाणिस्तानशी. अफगाणिस्तान गझनीचा मोहम्मद हा लुटारूच होता. मग तो जेव्हा आला तो त्याच्यानंतर म्हणजे ते आता सांगता तुझं त्यानंतर 100 वर्षांनी आपण असं गृहीत धरलं की गझनीच्या मोहम्मदाने लुटलं काय सोमनाथाचं मंदिर पाडलं वगैरे वगैरे हे आपण गृहीत धरूया. हो, त्याच्यानंतर 100 वर्षांनी एका अरब व्यापाऱ्याने सोमनाथच्या राज्यकर्त्याकडे मागणी केली की आम्हाला इथे मशीद बांधायची आहे. त्याला दिली की परवानगी. आणि ही परवानगी संस्कृत आणि अरबी अशा 2 भाषांमध्ये आहे. म्हणजे ती मशीद बांधेपर्यंत म्हणजे गझनीच्या मोहम्मदाने ते सोमनाथचं मंदिर फोडल्यानंतरही सोमनाथमध्ये हिंदू मुस्लिम तणाव नव्हता. हिंदू राज्यकर्त्यांनी दिली की त्याला मशीद बांधायला परवानगी. हा अरब आणि अफगाण यांच्यामधला फरक आहे. अच्छा, भारत राष्ट्रराज्य या संकल्पनेत बसतं का? राष्ट्रराज्य म्हणजे काय अशी पहिली गोष्ट. आता हे नाही हे जरा मराठी इंग्रजीमध्ये हा प्रश्न येत नाही. मराठीमध्ये सांगायला लागतं की राष्ट्रराज्य म्हणजे काय. आता कसं आहे की उदाहरणार्थ तिबेट घ्या. तिबेट हे एक राष्ट्र आहे की नाही? आहे. पण तिबेट या राष्ट्राकडे स्वतःचं सैन्य नाही. तिबेट या राष्ट्राचं म्हणजे त्याच्या भूगोलाच्या सीमा निश्चित नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तिबेट हे राष्ट्र कसं चालवायचं तर 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे सीमा निश्चित लागतात, दुसरी गोष्ट सैन्य लागतं सीमांचं रक्षण करायला, आणि तिसरी गोष्ट अशी लागते की ते तिबेटच्या लोकांनी निवडून दिलेलं सरकार पाहिजे. भले ते राजेशाही असेल, एकाधिकारशाही असेल, लोकशाही असेल, काही असेल ती, पण तिबेटच्या लोकांनी ते आपलं सरकार असलं पाहिजे. म्हणजे तिबेटचे लोक आपले कायदे आपल्यासाठी करतायत असं पाहिजे. हे नाही आहे. त्यामुळे तिबेट हे एक राष्ट्र आहे की नाही? आहे. पण तिबेट राष्ट्रराज्य आहे का? नाही. तसं भारत हे एक राष्ट्रराज्य आहे का? आहे. मात्र त्याच वेळेला भारतामध्ये अनेक राष्ट्र आहेत की नाही? आहेत. त्यामुळे राष्ट्रराज्याचा हा जो काही प्रकार आहे हा जो ब्रिटिश किंवा युरोपामधनं आला त्या प्रकारचा आपल्याला इकडे आढळत नाही. म्हणजे आता सध्या ते खूप चालू आहे ते कोण रोहिंग्या आहेत आणि कोण बांगलादेशी आहेत, पण ते सगळे मुळात भारतीयच आहेत ना. आपण असं वेगळं बघा तर हे सगळे हे तणाव त्याच्यामुळे आहेत. आपण जोपर्यंत समजू शकत नाही आहोत की आपण मॉन्सूनचे सगळे आहोत, ते हिंदू मुस्लिम कोण शीख ईसाई सगळे असले तरी
तुम्हाला ते मान्सूनचे आपण हे आहोत काय नागरिक आहोत खरं तर. म्हणजे आता आपल्याकडे पूर आला तर पंजाबमध्ये पण पाकिस्तानच्या पंजाबात सुद्धा उद्ध्वस्तच झालं ना. मान्सूनचीच फ्युरी आहे ना. बरोबर. म्हणजे किती झाले 55 ढगफुटी हो. या हिमाचल प्रदेशात झाल्या. ढगफुटी म्हणजे काय तर 6 किलोमीटर क्षेत्रामध्ये एका तासामध्ये 100 मिलीमीटर पाऊस, अशा 55 झाल्या तिकडे. पाकिस्तानात म्हणजे हिमाचल प्रदेशामध्ये या वेळेला किती 300% जास्त पाऊस पडलाय. आणि पंजाबमध्ये अख्ख्या ऑगस्ट महिन्यामधले 31 पैकी 28 दिवस पावसाचे आहेत. हा एवढा मान्सूनचा फटका तो फक्त पंजाबला आणि हिमाचलला नाही, तो पाकिस्तानच्या पंजाबला पण बसलाच की. आणि आपण म्हणतो आम्ही तुमचं पाणी अडवून येऊ करू. कसं काय अडवा की ते पाणी तुम्ही कुठे घेऊन जाणार आहात. सगळी वाट लागली ना पाकिस्तानच्या पंजाबची पण तेवढीच वाट लागली आहे. तेव्हा आपण जोपर्यंत हे समजत नाही होत ना की आपण मान्सूनने एकत्र बांधलेलो तोपर्यंत आपल्याला या प्रश्नावरती उत्तर मिळणार नाही आहे. तुम्ही निरीक्षणं काही नोंदवलेली आहेत निसर्गाची, ती इंटरेस्टिंग आहेत. मला ते वाचकांना पण सांगायचं, म्हणजे जे ते आवर्जून पुस्तक तर तुम्ही घ्याच. मान्सून जनगण आणि मन, सुनील तांबे यांनी लिहिलंय ते. मनोविकास प्रकाशनाकडून लवकरच प्रकाशित होईल. तर सर मला त्याच्याबद्दलचा एक इंटरेस्टिंग मुद्दा असा पण वाटतोय की निरीक्षणं जी आहेत ना तुमची, झाडांबद्दलची, पक्ष्यांबद्दलची, माणसांबद्दलची, त्या भूप्रदेशात ज्या काही घटना घडामोडी घडतायत त्याच्याकडे तुम्ही जे बारकाईनं बघितलं आणि ते ज्या काही नोंदी करून ठेवल्यात, त्याच्यामुळे पुस्तकाला 4 चांद लागले. अभ्यास आहे, संदर्भ आहेत, तुम्ही मान्सूनबद्दल खूप उत्खनन केलंय, त्याचे संदर्भ वेगवेगळ्या अर्थानं त्याचा अन्वय अर्थ लावतायत, सगळ्या गोष्टी आहेत. पण ही आपण त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पुस्तक अगदी सुटसुटीत झालेलं आहे आणि ते वाचकांनी घ्यावं. लेखकांना जर का चांगल्या माणसांना आपल्याला पुढे पुढे आणखी बळ द्यायचं असेल तर पुस्तकं खरेदी करणं महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पुस्तकं खरेदी करणं, वाचणं माझ्यासाठी तरी मी असं समजतो की अनुभव घेण्याचा शॉर्टकट मार्ग कुठला, तर पुस्तकं आहेत. तर सरांशी आपण या पुस्तकाच्या निमित्तानं ही सगळी चर्चा केली आहे. सर तुम्ही हे पुस्तक तर लिहिलंयच, अजून याचे काही 2-3 भाग करावेत. आपण त्यावेळेस परत त्याच्यावरती चर्चा करू. तुम्हाला या पुस्तकासाठी ॲग्रोवनकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही वेळ दिलात, आमच्यासोबत सविस्तर चर्चा केलीत. तुम्हाला काही प्रेक्षकांना सांगायचं असेल तर नक्की सांगा. नमस्कार, थँक्स ॲक्टर. मी खूपच आभारी आहे ॲग्रोवनचा, विशेषतः या अशा चर्चेबद्दल. सांगायचा मुद्दा हाच आहे की आपण सगळे जे आहोत म्हणजे संपूर्ण दक्षिण आशिया, मग त्याच्यामध्ये आजचा भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, हे सगळे मान्सूनचे हे आहेत, क्रिएशन्स आहेत. त्यांचे धर्म, जात, वंश काही असतील, परंतु मान्सून त्यांच्यावरती प्रचंड परिणाम करतो. लक्षात घ्या, आपण आंतरराष्ट्रीय बाजारातही म्हणजे वस्त्रोद्योगामध्ये आपली स्पर्धा कोणाशी आहे? आपली स्पर्धा बांगलादेशशी असते, आपली स्पर्धा पाकिस्तानशी असते. चहामध्ये आपली स्पर्धा कोणाशी आहे? श्रीलंकेची आहे. हे आपण सगळे एक आहोत. आपण एकमेकांचं हे करण्यात म्हणजे व्यापार आणि हे आजही तेच आहे परिस्थिती. बरोबर आहे. म्हणजे जी कोणती शेती उत्पादनं आहेत, इव्हन मसाल्याच्या पदार्थाबाबत, आता मसाल्याच्या पदार्थांचा हे सगळा गेला रुबाब, परंतु त्याच्यामध्ये हेच आहे ना की हा जो दक्षिण आशियाचा जो भूभाग आहे हे मिळून एक राष्ट्र आहे. त्याच्यामध्ये अनेक राष्ट्रराज्य असतील, त्याने काही बिघडत नाही, पण आपण सगळे मिळून एक राष्ट्र आहोत एवढं आपण ध्यानात घ्या. थँक्यू सर. आपण परत पुढच्या वेळेस नक्की भेटू आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला तुमच्यावर एक जबाबदारी सुद्धा आहे की पुढचा भाग पण तुम्ही लिहावा. जरूर, नक्की. थँक्यू. येस, थँक्यू.